विसर बातमी ती म्हणजे बीडचं राजकारण आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापर्यंत पोहोचलंय। 1998 मध्ये बिल क्लिंटन चांगलेच गाजले होते आणि आता संजय राऊतांनी या मुद्द्यावरून काय वक्तव्य केलं पाहूयात। अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन सध्या चर्चेत नाहीत, मात्र त्यांचं बीड कनेक्शन समोर आल्यानंतर बिल क्लिंटन पुन्हा चर्चेत आलेत। 26 वर्षांपूर्वी बिल क्लिंटन जगभरात चर्चेचा विषय झाले होते। ते वर्ष होतं 1998। त्या वर्षी बिल क्लिंटन आणि मोनिका लेविन्स्की यांच्यातलं नातं आणि त्या अनुषंगानं मोठं गॉसिप जगभरात सगळ्यांच्या तोंडी होतं। आता इतक्या वर्षानंतर संजय राऊतांना अचानक बिल क्लिंटन यांची आठवण झाली। या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होता, आता बीड क्लिंटन आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या भावना तीव्र झाल्यात। या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे। त्यातच संजय राऊतांनी बीड क्लिंटन असा उल्लेख केला, त्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊतांनी बीड क्लिंटनची उपमा दिल्यानं नवं राजकारण सुरू झालंय। आता या राजकारणामुळे बिल क्लिंटन यांच्या जर भावना दुखावल्या तर अमेरिकेपर्यंत पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढची बातमी आमदार उत्तम जानकर यांनी मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केलेत। राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमची जबाबदारी मोहित कंबोज यांच्यावरती होती आणि त्यांनीच राज्यामध्ये ईव्हीएम घोटाळा करून मोठ्या संख्येनं भाजपला जागा निवडून दिल्या असा आरोप उत्तम जानकर यांनी केलाय। तसंच येत्या 3 ते 4 महिन्यात राज्यातलं सरकार पडेल असा दावाही केला। या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कंबोज आहे। अजून 99% पुरावे पाठीमाग आहे, पण यासोबत मी तुम्हाला क्लिप जोडून पाठवतो आणि बारकाईनं बघा। क्या बोला था 120 आणि मोहित कंबोजचा आनंद बघा, त्याचा चेहरा बघा। हा माणूस काही राजकीय नाही, हा माणूस कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही, हा माणूस आमदार नाही, कधी मंत्री नाही। उत्तम जानकर साहेबांनी सुप्रिया सुळेताईचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं। राज्यातील मुख्यालयीन राहणाऱ्या शिक्षकांचा HRA बंद करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांवरती शिस्तभंग आणि इतर कारवाई करणार असं आश्वासन बंब यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिलं। त्यामुळे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यामध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे पूर्णाकृती पुतळे अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अजित पवारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले। त्यामुळे शरद पवारांसोबत छगन भुजबळ आणि अजित पवार एकत्रित येणार का? मंत्रिपदावरनं भुजबळांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती। त्यानंतर छगन भुजबळ भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज चाकण येथील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ हे असणार असून या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे। खरं तर अनेक दिवसांनंतर छगन भुजबळ व शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। त्यातच गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड नाराज असलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या नाराजीतूनच छगन भुजबळ हे भाजपच्या संपर्कात असलेलंही पाहायला मिळतंय। त्या पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ व शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावरती येणार असून या कार्यक्रमासाठी आमंत्रित असणारे अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हेही पाहावं लागेल। या कार्यक्रमाला जर अजित पवार उपस्थित राहिले तर शरद पवार यांच्या समोर छगन भुजबळ व अजित पवार नेमकी काय भूमिका मांडणार हेही पाहावं लागेल। त्याचबरोबर अजित पवार जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही तर
छगन भुजबळ व शरद पवार यांच्यात नक्की काय चर्चा होणार हेही पाहावं लागणार आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, चाकण, पुणे. साताऱ्यातल्या नायगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावत सावित्रीबाईंना अभिवादन केलं. सावित्रीबाई फुलेंचे उपकार कधी विसरू शकणार नाही. सावित्रीबाईंच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक तयार होईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. शाळाचा